जर गरोदरपणामध्ये एखाद्या आईला डायबिटीसचं निदान झालं आणि त्यानंतर जी काही बाळाची वाढ होते किंवा अ, आधीपासूनच आईला जर डायबिटीस असेल आणि ती माता जर गरोदर राहिली, तर त्या बाळामध्ये थोडी काही-काही विशेष काळजी घ्यायला लागते. अशा बाळाची वाढ एकतर इतर बाळांच्यापेक्षा थोडीशी जास्त होते. कारण इन्शुलिन लाइक ग्रोथ फॅक्टर नावाचा एक ग्रोथ फॅक्टर असतो. तो जास्त प्रमाणामध्ये बाळाला मिळाल्यामुळे त्याची वाढ इतर बाळांच्या मानाने थोडीशी जास्त होते, थोडं वजन जास्त राहतं. तसेच बाळाला जन्माला आल्यानंतर त्याची थोडीशी जास्त काळजी घ्यायला लागते. आपण त्याला इन्फंट ऑफ डायबिटिक मदर म्हणतो. म्हणजे डायबिटीस असलेल्या आईला झालेलं बाळ. तर अशा बाळामध्ये काय होतं, की सुरुवातीला जन्मल्याबरोबर त्याचं जे आईच्या पोटात असताना जास्त साखरेशी त्याचा संबंध आलेला असतो किंवा जास्त प्रमाणामध्ये साखर आईमध्ये जी असते तिला एक्सपोज झालेलं असतं बाळ. आणि त्याच्यामुळे काय होतं, की बाळामध्ये इन्शुलिनची मात्रा थोडीशी जास्त असते. कारण बाळाला तर डायबिटीस नसतो. तर जन्मल्यानंतर ही जास्त झालेली इन्शुलिनची मात्रा बाळाची जी साखरेचं प्रमाण आहे, ते कमी करायला सुरुवात करते आणि त्याच्यामुळे बाळ जन्मल्यानंतर त्याची साखर आपल्याला बऱ्याचदा मॉनिटर करायला लागते आणि बाळाच्या साखरेवर लक्ष ठेवायला लागतं. कारण बाळाची साखर जर खूप जास्त प्रमाणात कमी झाली, तर त्याचा थोडासा मेंदूवर परिणाम होऊ शकतो किंवा बाळाला बाकी फिट्स वगैरे येणं अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर मग बऱ्याचदा अशा बाळांना NICUमध्ये 1-2 दिवस ॲडमिट करून त्याचं सलाईन देणं किंवा त्याची साखरेची वारंवार तपासणी करणं ह्या गोष्टी करायला लागतात. तसेच अशा बाळांमध्ये थोडंसं फुफ्फुस परिपक्व न होण्याचं किंवा अपरिपक्व असण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं इतर बाळांच्या मानाने. दुसरी गोष्ट थोडेसे काही-काही हृदयाचे आजार या बाळांमध्ये थोडे संभवतात. तर या दृष्टीने या बाळांच्या थोड्या तपासण्या वगैरे करून घेणं खूप गरजेचं आहे.